आजारांनी हैराण आहात? औषधं घेऊनही आराम मिळत नाहीये? मग आता काळजी विसरा. धुळे जिल्ह्यातील विश्वासाचं नाव धन्वंतरी आयुर्वेदा व निसर्गोपचार केंद्र आणि पॅरामेडिकल कॉलेज शिरपूर. पत्ता शिंगावे शिवार, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. प्रोप्रायटर सुप्रसिद्ध डॉक्टर महेंद्र कोई. आमच्याकडे मुतखडा, मूळव्याध, फिशर, भगंदर, BP, डायबिटीस, दमा, अस्थमा, चर्मरोग, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच स्त्रियांचे विविध आजारांवर आयुर्वेद व निसर्गोपचार पद्धतीनं उपचार केले जातात. आता मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही. उपचार मिळतील आपल्या शिरपूरमध्येच. आजच संपर्क करा. 9881 92 86 88. धन्वंतरी आयुर्वेदा व निसर्गोपचार केंद्र आणि पॅरामेडिकल कॉलेज. आरोग्यदायी जीवनाची विश्वासार्ह सुरुवात. फेस गावात धाडसी घरफोडी. पोलिसांच्या सतर्कतेच्या आवाहनानंतर चोरट्यांचा डाव यशस्वी. नागरिकांनी स्लॅश लॉक बसवून सुरक्षा वाढवावी, पोलिसांचे आवाहन. सारंगखेडा पोलीस स्टेशन हद्दीत फेस गावात अज्ञात चोरट्यांनी एका आश्रमात धाडसी घरफोडी करत तब्बल 8,06,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. सारंगखेडा पोलीस ठाण्याहून हद्दीतील सर्व गावातील नागरिकांना वारंवार सतर्कतेबाबत आवाहन करण्यात आले होते. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी फेससह इतर 8 ते 10 गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून नियमित पेट्रोलिंग सुरू आहे. विशेष म्हणजे घटना घडलेल्या रात्री सुमारे 12:30 वाजता पोलीस वाहनाने फेस गावात भेट देऊन पाहणी केली होती. तसेच ग्राम सुरक्षा दलासह गावातील नागरिकही रात्री गस्त घालत होते. मात्र इतक्या सतर्कतेनंतरही चोरट्यांनी संधी साधत चोरी केली. यामुळे चोरट्यांनी परिसराची पूर्व माहिती घेत नियोजनबद्धरित्या गुन्हा केल्याचा संशय व्यक्त होतोय. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी आश्रमाचा गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोकड, सोन्याच्या दागिने व इतर मौल्यवान वस्तू असा मोठा ऐवज चोरून नेला. चोरी केलेल्या मुद्देमालात रोख रक्कम 3,48,000, सोन्याचे दागिने 2 लाखाहून अधिक, सोन्याच्या टिकल्या, अंगठ्या, चांदीचा दिवा, वाट, ताट, पूजेचे साहित्य, इतर मौल्यवान वस्तू. एकूण चोरीचा मुद्देमाल 8,06,500 इतका असल्याचे नमूद करण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सुरक्षा उपाय अधिक बळकट करण्याचे आवाहन केलंय. विशेषतः घरांच्या सुरक्षेसाठी स्लॅश लॉक बसवण्याचा सल्ला देण्यात आलाय. पोलिसांच्या मते स्लॅश लॉक असलेल्या घरांमध्ये घरात कोणी आहे की नाही याचा बाहेरून अंदाज लागत नाही. त्यामुळे अशी घरे चोरट्यांच्या निशाणावर कमी येतात. उलट बाहेरून साधे कुलूप लावलेली घरे 100% चोरीचे टार्गेट ठरत आहे. म्हणूनच सारंगखेडा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय की आपल्या घरांना जास्तीत जास्त स्लॅश लॉक बसवून सुरक्षा वाढवा. अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवा आणि संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवा. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. झुंजार क्रांती न्यूजसाठी नरेश शिंदे, शहादा.